झी मराठी, चर्चाही होणारच. माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज दिल्याचा राग मनात धरून एका तरुणावर दगड, लोखंडी सळी आणि सिमेंटच्या विटांचे तुकडे वापरून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना चंदगड शहरातील पप्पू कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी 4 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसिफ हसन अली नाईक वय 30, व्यवसाय प्लंबर, राहणार शिवाजी गल्ली, चंदगड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल हन्नान मुल्ला, इकरार मुल्ला, इक्बाल मुजावर आणि दानिश मुजावर सर्व राहणार माडखोलकर कॉलेज शेजारी चंदगड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार 16 जुलै रोजी सकाळी 9:30च्या सुमारास आसिफ नाईक हे पप्पू कॉलनीतील त्यांच्या मोठ्या भावाच्या सध्या बंद असलेल्या बजाज कंपनीच्या शोरूममध्ये ठेवलेले साहित्य पाहण्यासाठी गेलेले होते. त्यावेळी आरोपी तिथे उपस्थित होते. आरोपींपैकी एकानं मोबाईलवर बोलत फिर्यादी एकटाच असल्याची माहिती दिल्यानंतर सर्व आरोपींनी त्याला घेरल्याचा आरोप आहे. यावेळी माहितीचा अधिकाराचा अर्ज देऊन माझ्या मुलाला त्रास देतो असं म्हणत आरोपींनी फिर्यादीवर हल्ला केल्याचं तक्रारीत नमूद आहे. दगडाने डोक्यावर वार करून जखमी करण्यात आलं, तर लोखंडी सळीनं पायावर मारहाण करण्यात आले. सिमेंटच्या विटांचे तुकडे फेकून पाठीवर मारहाण केल्याने फिर्यादी जखमी झाला. या घटनेप्रकरणी चंदगड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल कांबळे करतायत. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड.